नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, वार गुरुवारी आज आणि हिवरगाव कांदा मार्केटला सकाळच्या सत्रात निघावे. तर बघू नेमका आज बाजारभाव काय चालू आहे काय नाही जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून. पाहुणे काय भाव गेली आपली गाडी? 951 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा, कालचा 800 गेला होता. आज थोडं मार्केट सर्किट वाटतंय का मग? आज 50-100 कुठली गाडी? गाडी बँडळची. पेंढरीची गाडी, पेंढरीचे शेतकरी मित्रांनो. आपली काय गेली? 626 गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघा, मीडियम गोल्टी आहे. काय गेली आपलं कुठले? नांदूर मधमेश्वरचे शेतकरी आहे. बाजारभाव सरासरी लेवल सांगता येईल का आज? सरकार आई घालीची खरं आहे. त्यांचे निजवायचे ना, त्यांनी खतं घ्यायचे, पाहायचं काय भाव जाते काही नाही बरोबर. हा, अवघड परिस्थिती. त्यांचे निजवल्याशिवाय नाही कळायचं. त्यांना काय, त्यांना मला केस फुगे का तुम्ही आता असं नाही. बाकीच्या महागायचा विचार केला तर मागायचा विचार केला तर काय याच्यात काय राहते? फुकटच म्हणायचं. फुकट द्यायचं काम आहे. 20 वर्ष गोणी होती 500 फक्त इलेक्शन आलं की त्यापुरतं काम करायचं. ते गेलं का घाला तुमच्या तिकडे कुणीकडे विसरून जायचं परत. अवघड आहे. चांगलं एकदम ओके काम करायचं, काही टेन्शन नाही. त्यांच्याही किती घालू द्या त्यांना समजेल. त्यांना मला फक्त मतदान आहे, तुम्ही पावतेवर चिठ्ठीवर करा. तुमच्या कसं गाडीत लाकूड घुसल मग पाहा ना. बरोबर आहे. अहो तळतळून जातं. मी कांदे इकले 8 ट्रॅक्टर, मला 50,000 सुद्धा नाही झाली. खर्च झाला त्याच्यापेक्षा 70,000 रुपये. त्याच्यात आता या गाड्या चालू केल्या तर त्यांनी त्यांच्याही घातली, डिझेल कमी करून टाकलं. बरोबर, रेट तर वाढूच राहील पण भेटून नाही राहिलं. अहो भेटायला म्हणजे 2-2, 4-4 तास त्या डिझेलला नंबर लागा त्या. ते तर आहेच. त्यांना हाय आयुषमध्ये इंडा त्या ह्या देशात जाईन त्या देशात जाईल त्यांचे निजवायला. खर्च कमी करा म्हणते, डिझेल पेट्रोल वाचवा. खर्च कमी करा, यांना तोटा पडला आता. असं खर्च कमी करा म्हणजे यांना खर्च काढायचा आहे ना सगळा. त्यांच्या माग पुढे 20 गाड्या, माग 20 हा. 40 गाड्या, त्यांचंच 5-50 हजाराचं डिझेल पेट्रोल होतं. त्याच्याशी नाही घेणं त्यांना, फक्त शेतकरी मारायचा, दुसरं काहीच नाही. बरोबर आहे ना. ते आहेच. पुढं बघू आपण बाजार काय. आपले काय भाव गेले पाहुणे? 801 रुपये गेलाय. त्याची क्वालिटी बघ. कुठली गाडी? सोंडीची. दादा आपली काय गेलं खात? कुच्चा मोडला 330 रुपये गेले. 330 रुपये मित्रांनो. खादी 330 रुपये गेलाय. कुठली गाडी? खाते गाव पाहुणे कांदे भेंडीची. हा, मेंढीची गाडी आहे. 330 गेलंय. आता मग अवघड परिस्थिती झाली आता. कांद्या याला बार कुच्चा मोडून आला बरं कांद्या ना. कसे भांडवल फेडत जातं आम्हाला माहिती. असं वासनाच नाही ठेवली बा कांदी. कुठली गाडी आणावं का नाही आज झाला. काय रे एवढं भाडं 1000 रुपये भाडं इडला खर्च. बरोबर आहे ना. 1000-1200 निघून जाते. आपण काय आता 2-3 हजार गाडीची येते. त्याच्यात निम्मे इडलच गेले, निम्मे काही सगळं घेऊन जाते. बघू आपण काय गेले. काय गेले? 615 गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठली गाडी? हा, आपले काय गेले पाहुणे? 900 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठली गाडी? सोमटणीची का? सोमटणीची गाडी आहे. काय गेले पाहुणे? 650 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. गाडी कुठली? मरळची का? काय गेले? काय भाव गेले सांगा? 800 रुपये गेले का? 800 रुपये गेले मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा. कुठली गाडी? मरळची का? बाजार काय वाटते आज? काय वाटते बाजार भाव? काय आता आज बाजार भाव थोडा बरा वाटतो. 650 गेलेले कांदे आता 800 गेले म्हणून थोडं समाधान झालं. असं आहे का? हा, थोडी सरकल्यासारखं वाटते बा. हो, काल 650 गेलेले आता 800 गेले कांदे. 800 गेले. थोडं बरं झालं. काही पाहिजे जीवदान मिळाले आणि वाटते. हा, असं वाढत राहिलं तर बरं होईल. वाटचाल वाढावा अशी अपेक्षा आहे. आता काय करतील असं. ठीक आहे. 876 गेलाय मित्रांनो. कांदीची क्वालिटी बघा. कुठली गाडी? पंचाळीची गाडी. 876 गेला. सरासरी लेवल काय? 900, 1000, 1100. 1100 चालू. पाहुणे काय गेले?
878 गेलाय. कांद्याची क्वालिटी कुठले शेतकरी? तारुखेटले. काय भाव गेली पाहुणी गोल्टी? 401 रुपये गेली मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघा. कुठली गाडी कुठली? शेतकरी धनगरवाडी पिंपळगाव. पावती 401 रुपये गेले. काय बाजारची काय परिस्थिती वाटते आज? काहीच नाही, आता फक्त घरी न्यायचेच राहिले. हा घरी न्यायचेच राहिले. अवघड परिस्थिती झाली आज. काही सुधारणा झाल्यासारखी वाटते की नाही आज? नाही सुधारणं काहीच नाही, उलटे ते भाव घसरण उभं राहिले. घसरण उभं राहील. या भावात कसा ताळमेळ बसायचा आपल्याला? आता काय, आता घरी न्यायची ना, आता काय हं? घरी न्यावं लागेल. मग काय इडं वाचल्यापेक्षा आता घरी नेऊन वाचावं लागतं. असं फुकटच चालू इथे. मग काय. तर मित्रांनो आपण बघितलं ही आज हिवरगाव कांदा मार्केटची अपडेट होती. सरासरी 800-900 हजारापर्यंत गेले आणि गोल्ट्या 300 फूट 500-600 रुपये घेतले. तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार नितीन. धन्यवाद.